कोकणातल्या त्या ओसरीवर आज समईची ज्योत अधिकच प्रज्वलित झाली होती. सीझन 14ची ही मंगलमय सुरुवात. आजोबांनी पोथीचा 11वा अध्याय उघडला. आजची गोष्ट आहे अशा एका शिष्याची ज्याने आपला सुखाचा संसार त्यागला, पण ज्याची खरी अग्निपरीक्षा साक्षात गाणगापूरच्या भूमीत झाली. आजोबा, गेल्या सीझन मध्ये आपण पाहिलं की बाळाप्पांनी घर सोडलं आणि ते मुरगोड गावी आले. मग तिथून ते थेट अक्कलकोटला गेले का, की अजून काही अडथळे आले? श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11वा. बाळा, ईश्वरी कृपा मिळवणं इतकं सोपं नसतं. मुरगोडच्या विद्वानांनी बाळाप्पांना सांगितलं की अक्कलकोटला जाण्यापूर्वी तुम्ही गाणगापूरला जावे, तिथे भीमा अमरजा संगमावर अनुष्ठान करावं आणि मगच स्वामींच्या दर्शनाला जावं. बाळाप्पांना हा विचार पटला आणि ते सत्वर गाणगापूरला पोहोचले. बाळा, गाणगापूर म्हणजे साक्षात नृसिंह सरस्वतींची कर्मभूमी. मग तिथे बाळाप्पांना लवकर यश मिळालं का? छे रे बाळा, तिथे तर खरा कस लागला. जो बाळाप्पा सावकार होता, घरी पंचपक्वान्न जेवायचा, तो आता गाणगापूरच्या गल्ल्यांमधून मधुकरी म्हणजेच भिक्षा मागू लागला. जे काही कोरडं खोरडं मिळायचं ते बाळाप्पा संगमाच्या पाण्यात भिजवून शिळेवर बसून खायचे. राहण्यासाठी छप्पर नाही, अर्धपोटी उपवास आणि थंडी वाऱ्याची पर्वा न करता ते रात्रंदिवस नामस्मरण करू लागले. त्यांचं शरीर अक्षरशः क्रूश झालं, डोळे खोल गेले, पण मनातला ध्यास कमी झाला नाही. बाळा, 1 महिना असाच निघून गेला. एके रात्री बाळाप्पांना स्वप्नात 3 तेजस्वी यतिमूर्तींचे दर्शन झाले. त्यानंतर एका ब्राह्मणाने स्वप्नात येऊन बाळाप्पांना आज्ञा केली की अक्कलकोटला साक्षात दत्त स्वरूप स्वामी समर्थ प्रगटले आहेत, तिथे जा आणि तुमचं कार्य साधा. पण गंमत बघ बाळा, बाळाप्पा जेव्हा स्नानाला गेले तेव्हा त्यांच्या वस्त्राखाली एक मोठा विषारी विंचू निघाला, पण बाळाप्पांनी त्याला मारले नाही, कारण त्यांची दृष्टी आता समभावी झाली होती. त्यानंतर त्यांना शय्येखाली एक गुप्त चिठ्ठी सापडली, ज्यावर लिहिलं होतं, उतावीळ होऊ नका. बाळाप्पांनी आपला नेम पूर्ण केला आणि मगच अक्कलकोटची वाट धरली. मग बाळाप्पा जेव्हा अक्कलकोटला पोहोचले तेव्हा तिथलं वातावरण कसं होतं आजोबा? बाळा, अक्कलकोट म्हणजे जणू साक्षात वैकुंठच. जिकडे पाहावं तिकडे स्वामींच्या नामाचा जयघोष. नगरीतल्या स्त्रिया दळणकांडण करताना स्वामींची गाणी गात होत्या. राजे, पंडित, संन्यासी, फकीर, अगदी अघोरी पंथाचे लोकही स्वामींच्या एका दर्शनासाठी आसुसलेले होते. संपूर्ण नगरी रात्रंदिवस स्वामींच्या भक्तीत गजबजलेली होती. बाळाप्पांना वाटलं, आज माझ्या पूर्व पुण्याईचं फळ मिळालं आणि माझ्या जन्माचं सार्थक झालं. बाळाप्पा अक्कलकोटच्या त्या पावन नगरीत पोहोचले आहेत, पण स्वामींची पहिली भेट कशी होणार? साक्षात दत्तात्रेय आपल्या या शिष्याचं स्वागत कसं करणार? उद्या पाहूया बाळाप्पांचे अक्कलकोट आगमन आणि स्वामींची पहिली भेट. पाहत रहा आजोबांच्या गोष्टी. श्री स्वामी समर्थ.